हॅलो नमस्कार. स्मार्ट वर्क विथ सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 14, 15 आणि 16 सप्टेंबर रोजी करंट अफेअर त्या संबंधित अतिशय महत्त्वाचे MCQ. तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करून द्या. तर सुरू करूया. आपला पहिला क्वेश्चन आहे फिट रेटिंग एजन्सी याच्यानुसार 2025-26साठी आर्थिक वाढीचे म्हणजेच GDP ग्रोथ रेट याचा पूर्वानुमान किती लावलेला आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 6.9%. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर ज्ञान भारतम पोर्टलचे उद्दिष्ट काय आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी हस्तलिखित शास्त्रग्रंथाचे डिजिटलायझेशन, संरक्षण आणि सार्वजनिक प्रवेश. तर ज्ञान भारतम हा पोर्टल मॅनस्क्रिप्ट हेरिटेजच्या माध्यमातून भारताच्या विविध भाषातील हस्तलिखित म्हणजेच मॅनस्क्रिप्टेड ग्रंथाची डिजिटल प्रत तयार करणे, संरक्षण करणे आणि सार्वजनिक वापरासाठी ते उपलब्ध करून देणे हे त्याचे ध्येय आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर तिसरा क्वेश्चन आहे ड्राफ्ट नॅशनल इंडस्ट्रियल क्लासिफिकेशन म्हणजेच NIC 2025मध्ये खालीलपैकी कोणत्या नवीन क्षेत्रांना या श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए फिनटेक, डिजिटल कॉमर्स आणि आयुष हेल्थकेअर. तर NIC 2025 याद्वारे प्रकाशित झालेली जी आर्थिक, हरित आणि डिजिटल परिवर्तनानुसार उद्योग आणि सेवा क्षेत्रातील नवीन श्रेण्या जोडलेल्या आहेत. उदाहरणार्थ फिनटेक, डिजिटल वाणिज्य म्हणजेच डिजिटल कॉमर्स, आयुष हेल्थकेअर यासारख्या नवीन क्षेत्रांना मान्यता दिलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारत सरकारने ग्रेट निकोबार आयसलँड प्रोजेक्ट हा प्रस्ताव किंवा ह्या प्रस्तावामध्ये अंदाजे किती इन्व्हेस्टमेंट करणार आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 72,000 कोटी. या प्रकल्पात ग्रेट निकोबार आयसलँडला महत्त्वाचे आणि आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल, ग्रीनफील्ड एअरपोर्ट, ऊर्जा संयंत्र व इतर सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये अंदाजे खर्च हा 72,000 कोटी सांगितलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर आशिया कप 2025 हे कोणत्या देशात होणार आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी संयुक्त राष्ट्र अमिरात म्हणजेच संयुक्त अरब अमिरात UAE मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर हिंदी दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 14 सप्टेंबर रोजी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारत नेपाळ संबंधात सध्याकालीन कोणती घटना घडलेली आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी नरेंद्र मोदी यांनी नेपाळातील असलेल्या तात्पुरत्या सरकारातील पंतप्रधान सुशीला कार्की यांचे अभिनंदन केले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारत सरकारने मध्य प्रदेशमध्ये कुठल्या काळासाठी सेवा पखवाडा म्हणजेच उपकार पखवाडा याची घोषणा केलेली आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत. पश्चिम मध्य प्रदेश सरकारने हा उपकार पखवाडा या कालावधीत आरोग्य, पोषण आणि स्त्री कौटुंबिक विकास, स्वच्छता व ग्रामविकास या विविध लक्ष्यावर केंद्रित केला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारत विकास अभियानामध्ये प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये बैराबी सैरांग रेल्वे लाईन हा प्रकल्प सुरू केला आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी मिझोरममध्ये. तर बैराबी सैरांग रेल्वे लाईन मिझोरममध्ये असून या प्रकल्पात त्या राज्यातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी तसेच उत्तर पूर्व भारताच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर खालीलपैकी कोणत्या घटना आंतरराष्ट्रीय वादाचे कारण ठरले आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए भारत पाकिस्तान एशिया कप सामना. तर भारत पाकिस्तान सामना सामाजिक व राजकीय चर्चेत आलेला आहे. यामध्ये बॉयकॉट इंडिया पाकिस्तान आणि बॉयकॉट एशिया कप याविषयी ट्रेड्स सुरू झालेले आहे. काही राजकीय पक्षांनी याचा विरोधसुद्धा केलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर फिच रेटिंग एजन्सीनुसार इन्फ्लेशन रेट किती टक्क्याने वाढ होणार आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए सुमारे 1.6% वाढ होणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर INS अरावली काय आहे. तर ह्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी समुद्र तटाची नौदलाची सुविधा म्हणजेच
शोर बेस फॅसिलिटी, समुद्र तटावरची नौदलाची सुविधा. INS अरावली हे गुडगावमधील इंडियन नेव्हीचे नवीन शोर बेस फॅसिलिटी आहे. याचा उद्देश समुद्र क्षेत्रातील माहिती संकलन आणि युद्ध तंत्रज्ञानाच्या संदर्भातील कामे करणे असा आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारत सरकारने AI वेदर फॉरकास्टिंग फॉर फार्मर च्या संदर्भात कोणते उपक्रम सुरू केलेले आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याचा वापर करून हवामान अंदाज काढणे. हा उपक्रम शेतकऱ्याच्या हवामानातील बदलाची अचूक माहिती मिळवण्यासाठी व त्या आधारावर शेती योजना तयार करण्यासाठी सुरू आहे. याचा वापर करून हवामान पूर्वानुमान लावणे हा याचा उद्देश आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर अभिषेक महेश्वरी यांची नेमणूक कुठल्या कंपनीमध्ये आणि कोणत्या पदावर झालेली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए IARC मध्ये MD आणि CEO म्हणून. अभिषेक महेश्वरी यांना इंटरनॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचे MD आणि CEO म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतासाठी 2025 मधील महिला क्रिकेट विश्वचषक कुठे होणार आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी भारत आणि श्रीलंकामध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. आंतरराष्ट्रीय यांत्रिक अभियांत्रण संमेलन म्हणजेच इंटरनॅशनल मेकॅनिकल इंजिनिअरिंग काँग्रेस एक्सपोजन भारतात केव्हा होणार आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 2025 मध्ये. हे प्रथमच होणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारताने कोणत्या परकीय देशाशी स्पेशल इकॉनॉमिक पॅकेज जाहीर केलेला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी मॉरिशससाठी जाहीर केलेला आहे. मॉरिशसच्या पंतप्रधानांनी वाराणसीला भेट दिली होती. त्यामध्ये भारताने आरोग्य, पायाभूत सुविधा आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रातील सहकार्यासाठी $मध्ये 680 मिलियन विशेष आर्थिक पॅकेज मॉरिशससाठी जाहीर केलेलं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर इंडिया USA संबंधामध्ये सध्याचा वादग्रस्त बाब कोणती आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी व्यापार करार आणि संरक्षण करण्याबाबत चर्चा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापार संदर्भात तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहे व काही सरावांची वाट पाहिली सुद्धा जात आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मणिपूरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काय केलेले आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे सध्या मणिपूरमध्ये जातीय संघर्ष चालू आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी 73,000 कोटीचे विकास प्रकल्पाचे उद्घाटन केलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर गृहस्वराज म्हणजे स्वायत्त नगरपालिका संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी चंदीगडचे मेयर हरप्रीत कौर बाबला यांनी ब्रिक्स अर्बन फ्युचर फोरममध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे. छत्तीसगडचे जे मेयर आहे हरप्रीत कौर बाबला यांनी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या मंजुरीने ब्रिक्स अर्बन फ्युचर फोरम 2025 मेस्कोमध्ये आयोजित होणार आहे त्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. भारताचे प्रतिनिधित्व ते करणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. याचबरोबर आपले 14 सप्टेंबरचे करंट अफेअरचे क्वेश्चन संपलेले आहे. त्यानंतर आपण 15 सप्टेंबरचे करंट अफेअर सुरू करणार आहोत. तर यामधला पहिला क्वेश्चन असा आहे की भारत पाकिस्तान एशिया कप 2025 मध्ये ग्रुप ए सामन्यात किती विकेटांनी विजय मिळवलेला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 7 विकेटांनी. त्यानंतरचा करेक्ट ऑप्शन आहे फिच रेटिंग एजन्सीनुसार GDP ग्रोथ रेट याचा अंदाज किती लावलेला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 6.9%. हा अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर वाफ अमेंडमेंट ॲक्ट 2025 मध्ये कोणती तरतूद सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केलेली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी इस्लाम धर्माचे किमान 5 वर्ष पालन करणे बंधनकारक. या कायद्यातील कलमानुसार वक्फ
बोर्डाची संबंधित व्यक्ती इस्लाम धर्माचे किमान 5 वर्ष पालन केलेले असावे अशी अट होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्या अटीला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्राच्या कोल्हापूर येथील कोणत्या सणाला मेजर स्टेट फेस्टिवल असा दर्जा देण्यात आलेला आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, शाही दसरा महोत्सव. कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेला शाही दसरा महोत्सव आता महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा राज्य सण म्हणून घोषित केलेला आहे. यामुळे पर्यटन वाढणे आणि सांस्कृतिक वारसा जतन करणे याला चालना मिळणार आहे. हा सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. IMDनुसार सप्टेंबर 2025 महिन्यात भारतातील पावसाचा अंदाज काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच 109% राहणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. नवीन राजधानी एक्सप्रेस कोणत्या राज्यातून सुरू होणार आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, मिझोरममधून सुरू होणार आहे. तर 19 सप्टेंबर 2025 रोजी मिझोरममधील सैरांग येथून दिल्ली आनंद विहार टर्मिनलपर्यंत नवी राजधानी एक्सप्रेस सुरू करणार आहे. ही मिझोरममधील प्रथमच सुरू होणारी राजधानी एक्सप्रेस आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. लखनौ विमानतळावर कोणती नवी सुविधा सुरू करण्यात आलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ट्रस्टेड ट्रॅव्हल प्रोग्राम. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारत युरोपीय संघ म्हणजे EU व्यापार चर्चेत कोणते क्षेत्र प्रमुख वादग्रस्त ठरलेले आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, डिजिटल व्यापार आणि कृषी आणि दुग्ध उद्योग. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ज्ञान भारतम पोर्टलचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचे नवीन उपराष्ट्रपती कोण झालेले आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, CP राधाकृष्णन. हे याअगोदर महाराष्ट्राचे राज्यपालसुद्धा होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर उत्तर भारतातील कोणत्या राज्यात अलीकडेच अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ऑप्शन ए, पंजाबमध्ये झालेलं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ऑल इंडिया डेब्ट अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हे कोण घेत असतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, NSO, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरण NIC 2025 सुधारणामागील प्रमुख कारण काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ISIC रिव्हिजन 5 लागू झालेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ई-कॉमर्सद्वारे होणाऱ्या डिलिव्हरी सेवांसाठी किती टक्के GST लागू करण्यात आलेला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 18% GST लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताने संयुक्त राष्ट्र महासभेतील कोणत्या ठरावाला समर्थन दिलेले आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, न्यूयॉर्क घोषणा. भारताने इस्रायल फिलिस्तीन प्रश्नांवर 2 स्टेट सोल्युशन समर्पित करणारा न्यूयॉर्क घोषणेला समर्थन दिलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ऑपरेशन इंडिया EU ट्रेड टॉक मध्ये कोणते मुद्दे अजूनही प्रलंबित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे वरील सर्व. यामध्ये रूल ऑफ ओरिजिन, अन्न सुरक्षा व पर्यावरण मानके, कृषी व दुग्ध उद्योग. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारत अमेरिका व्यापार संबंधात अलीकडे काय घडलेले आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे वरील सर्व. यामध्ये व्यापार चर्चा पुन्हा सुरू होणार, भारताने रशियाचे तेल खरेदी कमी केली, त्यानंतर काही निर्बंध सेल केले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. अलीकडच्या चर्चेत SAS सर्वे कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, शेतकरी परिस्थिती. सिच्युएशन असेसमेंट सर्वे हा शेतकऱ्याच्या आर्थिक, सामाजिक आणि उत्पादनविषयक परिस्थितीबाबत करण्यात येणारा महत्त्वपूर्ण सर्वेक्षण आहे. त्यानंतरचं क्वेश्चन पाहूया. न्यू राजधानी एक्सप्रेस कधी सुरू होणार आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे 19 सप्टेंबर 2025. तर 19 सप्टेंबर 2025 मिझोरम ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस सुरू होणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताच्या अर्थव्यवस्थेतील मजबूत क्षेत्र कोणते असल्याचे फिच जी रेटिंग एजन्सी आहे हिने सांगितलेले आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, गुंतवणूक आणि खपत. तर फिच जी अमेरिकन रेटिंग एजन्सी आहे यानुसार भारतातील अर्थव्यवस्थेचा
अर्थव्यवस्था मुख्यतः मजबूत खपत म्हणजेच कन्झम्पशन आणि वाढती गुंतवणूक यामुळे वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर आपली 15 सप्टेंबरची करंट अफेअरचे क्वेश्चन संपलेले आहे. आता 16 सप्टेंबरची सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करून द्या. तर सुरू करूया आपला 16 सप्टेंबरचा पहिला क्वेश्चन. भारत अमेरिका व्यापार चर्चा का सुरू झालेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. अमेरिकेने भारताच्या निर्यातावर कर शुल्क वाढवलेले आहे. त्यामुळे अमेरिकेने भारतातील स्टील, ॲल्युमिनियम आणि इतर वस्तूवर जास्त कर लावलेले आहे. त्यामुळे भारताच्या निर्याती कमी झाल्या आणि हे तणाव सोडवण्यासाठी चर्चा सुरू झालेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. फिच रेटिंग एजन्सीनुसार भारताचे GDP ग्रोथ रेट तर हा 6.9% सांगितलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. रॉयल एनफिल्डचे नुकतेच कोणते नवीन मॉडेल लाईनअप भारतात लॉन्च झालेले आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन मेटेऑर 350. तर रॉयल एनफिल्डने मेटेऑर 350 हे नवीन लाईनअप भारतात सादर केले असून विविध एरियट्स व नवीन फीचर जोडले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर वैशालीने कोणती स्पर्धा जिंकून 2026च्या कॅन्डिडेट टुर्नामेंटमध्ये स्थान मिळवलेले आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. FIDE वुमन ग्रँड स्वीज. तर वुमन ग्रँड स्वीजचे विजेतेपद राखून 2025च्या कॅन्डिडेट टुर्नामेंटमध्ये प्रवेश केलेला आहे. ही कामगिरी करण्यासाठी तिसरा भारतीय खेळाडू म्हणून त्याची ओळख होणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर शारदीय नवरात्री 2025 किती दिवसासाठी आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी. 10 दिवसासाठी. यावर्षी पंचांगानुसार नवरात्री ही 10 दिवसाची राहणार आहे. जे सामान्यतः 9 दिवसाची असते. हे अपूर्व योगामुळे घडत आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी किती प्रकल्पाचे उद्घाटन केलेले आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी. 71,850 कोटीचे. मिझोराम, मणिपूर, आसाम, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यात विकास प्रकल्पाचे उद्घाटन केलेले आहे. त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट 71,850 कोटीची आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 15 सप्टेंबरला भारतात कोणता दिवस साजरा केला जातो? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. इंजिनियर डे. भारतात 15 सप्टेंबर हा सर एम विश्वेश्वरैया यांच्या जन्मदिनी इंजिनियर डे म्हणून साजरा करण्यात आलो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 2025मध्ये भारतातील घरांच्या किमतीमध्ये अंदाजे वाढ किती होणार आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी. 6.3% होणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. दिवाळी व छठसाठी रेल्वेने किती विशेष गाड्या जाहीर केलेल्या आहेत? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी. 1126 गाड्या जाहीर केलेल्या आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. समुद्र प्रदक्षिणा अभियान कोणाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. समुद्री परिक्रमा करणाऱ्या महिला अधिकारी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ट्रस्टेड ट्रॅव्हल प्रोग्राम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. विमानतळ इमिग्रेशन सुविधा. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. निफ्ट पटनाने कोणत्या कंपनीसोबत ग्रामीण महिलांसाठी MOU केलं आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. ABFRL. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. डिफेन्स प्रोक्युरमेंट मॅन्युअल 2025 कशासाठी मंजूर केलेले आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. संरक्षण खरेदी प्रक्रिया. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बिहारच्या महिलांसाठी जीविका दिवस कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. वस्त्रोद्योग. त्याचबरोबर आजचे आपले क्वेश्चन संपलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.